नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल पुण्यामध्ये तरुणाई आपल्या पाठीशी राहावी यासाठी जसं राहुल गांधींनी छात्रों की गुंज हा कार्यक्रम आयोजित केला होता, तसाच भाजपनंही पूर्ण वंदे मातरम गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळं दोन्ही बाजूकडं तरुणांचं गर्दी तशी दिसून येत होती. काल राहुल गांधी यांनी पुण्यातील CGOP महाविद्यालयाच्या प्रांगणात उभा केलेल्या मंडपात महाराष्ट्र आणि पुणे शहरात शिकायला असलेल्या तरुणींची छात्रों की गुंज या कार्यक्रमाअंतर्गत संवाद साधला. या कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षाही तरुणींनी मोठ्या संख्येनं गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. या संवादात राहुल गांधी यांनी देशातील 100 महिलांच्या याच्यात 6 जणींवर दररोज बलात्कार होतो. महिला या पिंजऱ्यातच कोंडून राहिलेल्या असाव्या असं मनुस्मृती मानणाऱ्यांचं म्हणणं असून त्यामुळं ते तुम्हाला त्यातून बाहेर पडू देत नाही असंही त्यांनी सांगितलं. तुम्ही हा तुमच्या सभोवताली असलेला पिंजरा तोडा, पिंजऱ्याच्या बाहेर या आणि आपलं कर्तृत्व दाखवा असं आव्हानही राहुल गांधी यांनी या तरुणींशी बोलताना केलं. या कार्यक्रमात अनेक तरुणींनी व्यासपीठावर येऊन राहुल गांधी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी सांगितल्या आणि आपणाला काय हवं याही त्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या. त्यात मग पुण्यातील MPSCची परीक्षा देणारी एक तरुणी होती. तिनं पेपर कसे फुटतात आणि आमचं भविष्य अंधारात कसं ढकललं जात आहे याचं सविस्तर वर्णन केलं. तर एका आदिवासी तरुणीनं आदिवासी तरुणांकडं सरकार दुर्लक्ष करते, सरकारचे मंत्री आम्हाला बोलण्यासही तयार नाहीत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही आता सध्या मी आणि माझे सहकारी मांजरी इथे उपोषणाला बसलेलो आहोत. माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची इच्छा राहुल गांधी यांनी त्या उपोषणस्थळी यावं, आमच्या मागण्या काय आहेत त्या लोकांना सांगाव्यात, आम्हाला कायम पाठिंबा द्यावा असं तिचं हे होतं. तर भोजपुरी गायिका हिनं ही आपल्या भावना तिथं व्यक्त केल्या. एकंदरीत पाहता काल दुपारी पुण्यात पोचलेल्या राहुल गांधी यांचा रात्रीपर्यंतचा वेळ व्यस्ततेतच गेला. पुणे विमानतळावर त्यांचं काँग्रेसचे राज्याध्यक्ष, त्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आदी त्यांचं स्वागत केलं होतं. त्यानंतर त्यांनी ते ज्या हॉटेलमध्ये थांबलेले होते तिथं राज्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चाही केली. त्याचबरोबर विविध संघटनांच्या व्यक्तींशी त्यांचा चर्चेचा कार्यक्रम झाला. Chalu, please welcome the leader of opposition at Lok Sabha, Shri Rahul Gandhi. Thank you for this wonderful welcome in Pune. Today, I came not to tell you what I think, but more to allow you to express yourself. पहली बार शायद मुझे boys कम दिख रहे हैं, क्या दिख ही नहीं रहे हैं?
और लड़कियां दिख रही हैं. The idea behind this evening is, as is written over there, break the cage. छात्रों की गुंज हा कार्यक्रम राहुल गांधी यांना यापेक्षा नसेल एवढा यशस्वी झाला. काँग्रेस पदाधिकारी गेल्या आठवड्याभरापासून पुण्यातच तळ ठोकून होते आणि कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. या कार्यक्रमाच्या शेवटी राहुल गांधी यांनी पुणे म्हणजे प्रेम अशी एक नवी घोषणा केली आणि ती उपस्थित सर्वांनाच रुचली. त्यामुळं बाहेर पडताना सगळेच पुणे म्हणजे प्रेम असंच घोषणा देत बाहेर पडताना दिसून येत होते. दुसरीकडं भाजपनं राहुल गांधींच्या छात्रों की गुंज या कार्यक्रमाला उत्तर देण्यासाठी संपूर्ण वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय उड्डयन राज्यमंत्री, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, पुणे भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. याही कार्यक्रमाला जवळपास 5,000 ते 10,000 तरुण उपस्थित होते असं भाजपचं म्हणणं आहे. या कार्यक्रमात पूर्ण वंदे मातरम मातरम या गीताचं गायन झालं. त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ यांनी राहुल गांधी कसे ढोंगे आहेत अशी टीकाही केली. एकंदरीत कालचा दिवस पुणे पोलिसांना ताण देणारा असाच होता आणि पुणेकरांनाही या दोन्ही ठिकाणी जमलेल्या गर्दीमुळं थोडीफार वाहतूक कोंडीला सामोरं पण जावं लागलं होतं. एकंदरीत पाहता सध्या जंतर मंतर आंदोलनापासून तरुणांकडं जास्तीत जास्त लक्ष देण्याचं काम आता सर्वच पक्षांनी सुरू केलं असं दिसतंय. कालचा राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज हा देशातील चौथा कार्यक्रम होता. तर तरुणांनी वंदे मातरम संपूर्ण गायन करावं हा भाजपचा पहिलाच कार्यक्रम होता. आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तरुणांशी संवाद साधणार आहे. जेन झीशी जुळवून घेण्याचं आता भाजपनं ठरवलं आहे हेच यावरून दिसून येत आहे. खासदार ओमप्रकाश बालसिंह पवनराजे निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश केला. त्याला आता जवळपास दोन महिनेचा कालावधी लोटत आलेला आहे आणि ते प्रवेश करताना त्यांनी एकट्यानेच प्रवेश केलेला होता. आता धाराशिव लोकसभा मतदारसंघ आणि धाराशिव जिल्ह्यातील किती मंडळी त्यांच्या पाठीशी जाते किंवा किती जण त्यांच्या मागोमाग प्रवेश करतात याकडं धाराशिव जिल्ह्याचं लक्ष लागून राहणार असं दिसतं. पक्षप्रवेश झाल्यानंतर अगदी काही दिवसांनीच वैराग नगर पंचायतीमध्ये 15 नगरसेवक आणि उपनगराध्यक्षांनी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रतीक रोचकरी यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि काल धाराशिव पंचायत समितीचे गोवर्धनवाडी, चिखली आणि बेंबळी गणाचे सदस्य यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यात प्रवेश करणारे गोवर्धनवाडीचे सदस्य काकडे, कोकाटे, चिखलीचे सुरेश कोळी आणि बेंबळीच्या पंचायत समिती सदस्या सो वागुलकर यांनी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केलेला आहे.
आता हळूहळू ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे समर्थक शिवसेनेत दाखल होतील असंच एकंदरीत वातावरण असणार आहे. क्षयरोगमुक्त गाव म्हणून येरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ग्रामपंचायतीची निवड झाली असून येरमाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुभारकुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा गौरव पंचायत समिती कळंबच्या सभापती प्राध्यापिका राजेश्री धनंजय वरपे यांनी परवा केला. शाल श्रीफळ प्रमाणपत्र देऊन हा त्यांचा गौरव करण्यात आला. येरमाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात जी क्षयमुक्त गाव ही योजना राबवली त्यात त्यांना 100% यश मिळालं. येरमाळा गावात एकही टीबीचा रुग्ण नाही अशी माहिती सरपंच बारकुळे यांनी दिलेली आहे. जसं आरोग्याच्या बाबतीत येरमाळा ग्रामपंचायत नागरिकांची काळजी घेत आहे तसंच इतर सुविधाबाबत पण काळजी घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.